विदर्भामध्ये जाऊया. रजत वसिष्ठ सध्या आपल्या सोबत आहे. रजत, ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये आपण बघितलं, विदर्भामध्ये किती प्रभावी ठरताना दिसतो आहे घराणेशाहीचा हा मुद्दा, याविषयी सांगा. निश्चितच विदर्भात आणि नागपुरातही अनेक असे माजी आमदार आहे किंवा नगरसेवक जे विद्यमान जेव्हा जे महापालिकांमध्ये प्रशासक राज येण्यापूर्वीपर्यंत जे नगरसेवक होते, अनेक नगरसेवक असतील किंवा माजी आमदार असतील, त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी जी आहे ती मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नागपुरात मध्य नागपूरमधून जे भाजपचे माजी आमदार होते विकास कुंभारे, त्यांचा जो मुलगा आहे श्रेयस, त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. सोबतच उत्तर नागपूरचे जे माजी आमदार होते त्यांच्या पत्नीला सुद्धा उत्तर नागपूरमधून भाजपने नगरसेविका या पदासाठी उमेदवारी दिलेली आहे. त्याशिवाय अनेक माजी नगरसेविका किंवा माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या कुटुंबियांना, कारण आरक्षण अशा पद्धतीने आले की संबंधित उमेदवार किंवा संबंधित नगरसेवक त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकत नाही, तर त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला भाजपच्या अधिकृत यादीमधून समजतंय. इतर ठिकाणी जर आपण चंद्रपूरचा जर विचार केला तर चंद्रपूरमध्येही अनेक विद्यमान असे नेते होते ज्यांनी आपापल्या मुलांसाठी उमेदवारी मागितली होती. चंद्रपूरची अधिकृत यादी अजूनपर्यंत भाजपची यायची आहे, त्यामुळे आपण अधिकृतरित्या असं बोलू शकत नाही की त्यांना उमेदवारी मिळाली आहे की नाही. मात्र जी काही माहिती चंद्रपूरमधूनही आतापर्यंत समोर आलेली आहे त्याप्रमाणे अनेक नेत्यांनी आपल्या मुलांना किंवा आपल्या पत्नीला किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना आरक्षणामुळे जी अडचण होत होती त्यानंतर उमेदवारी दिल्याचं आपल्याला विदर्भामध्येही पाहायला मिळतं. मात्र ज्या पद्धतीने संभाजीनगर असेल किंवा पुण्यामध्ये उमेदवारी नेत्यांनी आपापल्या पाल्यांना किंवा आपल्या कुटुंबियांना दिली, त्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये तो प्रमाण काही अंशी कमी आहे असं सध्या तरी बोलता येईल. ठीक आहे, याविषयी आपण बोलत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.